नगरपालिका निवडणुकीत एकीकडे बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, दुसरीकडे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली जाते। अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा नगरपालिकेची निवडणूक यामुळेच गाजते, कारण तिथे मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आले। कलोतींच्या प्रभागातून काँग्रेसच्या उमेदवारासह 9 उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे आल्हाद कलोतींचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला। या विजयाची बातमी रवी राणांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोनवरून कळवली। यानंतर मुख्यमंत्र्यांनीही आल्हाद कलोतींसह रवी राणांचं अभिनंदन केलं। अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत असल्या तरी इथे मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकच बिनविरोध निवडून आल्यानं विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केली आहे। चिखलदरा या ठिकाणची नगरपालिका, या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे बंधू आल्हादजी कलोती हे या ठिकाणी उभे होते। या ठिकाणी जेवढे या ठिकाणी 9 कॅन्डिडेटनी फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विड्रॉ केलेला आहे आणि अनअपोज या ठिकाणी आल्हादजी कलोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे। तर आल्हाद कलोतेंच्या बिनविरोध निवडीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवरच टीका केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातील। ज्या हिशोबाने ते संविधानाचं तोडफोड करतायत ते अशोभनीय आहे। त्यांच्या प्रतिमेला बिलकुल ते शोभत नाही। हे मतचोरीचा हा दुसरा भाग आहे। आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे, त्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही। जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं, त्याला तिथे निवडून आणण्यासाठी सारथीचे प्रयत्न केले जातात। हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे। आम्ही त्याचा धिक्कार करतो, त्याचा निषेध करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।